मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजाचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार, मी कुमारी अनन्या प्रशांत लटके. शिवछत्रपतींना जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा. या जगाच्या पाठीवर राजे अनेक होऊन गेले, पण एक राजा असा झाला जो 33 कोटी देवांच्या सिंहासनावर विराजमान झाला आणि त्या राजाचे नाव म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. पण याचे कारण काय हो? प्रत्येक राजाकडे शक्ती होती, युक्ती होती, ताकद होती, पण ह्याही पेक्षा एक गोष्ट माझ्या राजाकडे वेगळी होती, ती म्हणजे चरित्र आणि चारित्र्य. म्हणून माझा राजा 33 कोटी देवतांमध्ये विराजमान झाला. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. नेमकं असं माझ्या राजाने काय केलं हो? आज तुम्ही कोणताही पेपर उघडा, प्रत्येक पानावर अत्याचार, अन्याय ह्याच बातम्या दिसतील. मग माझा एक प्रश्न आहे, जर आज करोडोंनी शिवभक्त या मातीत आहेत, तर का होतात आमच्या बहिणींवरती अत्याचार, अन्याय? हा प्रश्न आपल्या मनाशी पडायला हवा. अरे, ज्यावेळेस रावजी गोंडेंच्या मुलीवर अन्याय झाला होता ना, त्यावेळेस त्या नराधमाचे हात पाय माझ्या राजाने कलम केले. आणि ज्या वेळेस कल्याणची लूट झाली होती ना, माझ्या राजाने सांगितलं, स्वराज्य उभं करायचं असेल तर कल्याण हा काबीजच व्हायला पाहिजे. कल्याण हा काबीजच व्हायला पाहिजे. आबाजी म्हणाले, राजा काळजी नसावी, उद्यापर्यंत कल्याण तुमच्या हातात असेल. आबाजी कल्याणपर्यंत पोहोचले. पहाटेपर्यंत कल्याण धुतलं आणि जसं कल्याण धुल झालं, त्याची नजर त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेवर गेली. तिचं लावण्यवती रूप पाहिलं आणि त्यांच्या मनात विचार आला, एवढं लावण्यवती रूप आजपर्यंत कधी दृष्टीच पडलं नाही. हीच जर आपल्या राजाची धासी असेल तर? आणि दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे आबाजींनी तिला राजांसमोर नजरांना म्हणून पेश केलं. राजे सिंहासनावर स्वार होते. त्यावेळेस आबाजींनी पालखी उघडली, सुभेदाराची सून बाहेर पडली. आणि माझ्या राजाचे डोळे ज्या आबाजीकडे निष्ठेने पाहत होते, ते डोळे लाल बुंद झाले होते. माझ्या राजाची नजर त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या पायावर गेली. राजे म्हणाले, अशीच अमुची माता सुंदर रूपवती, पाहून तिला लावण्यवती, वधले छत्रपती. आणि सांगितलं, अबाजी, या उपर जर अशी गुस्ताखी झाली तर दंडास पात्र असाल अबाजी. आणि सांगितलं, आमच्या बहिणीला साडी चोळी द्या आणि तिला माघारी पाठवा. ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून माघारी गेली ना, त्यावेळेस तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, तुला तर शोभाने पळवलं होतं ना, बोल, तुझ्यावर अन्याय नाही का झाला? तिने दिलेले उत्तर कानाचे पडदे उघडे ठेवू नये का? कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया? मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, पकड़ है मुझे, मेरे साथ ये हादसा हुआ, इसलिए तो मुझे शिवबा जैसा भाई मिला. अरे हीच माझ्या राजाची शिकवण, अरे हेच माझ्या राजाचे संस्कार, हेच माझ्या राजाचे संस्कार. मग आज हा मोठा प्रश्न आहे, खरंच आज जिजाऊच्या लेकी सुरक्षित आहेत का? जीवनाच्या वाटेवर चालताना ठेच देणारे दगड हे तेच आहेत, सास टाकून जाळ्या तोडणारे हे तेच आहेत, बाजारात जाऊन विकणारे हे तेच आहेत. फरक कुठेच नाही. फरक हा तो फक्त जातीत, धर्मात आणि गावागावात आहे. काय बदलला? इतिहास बदलला, पण माणूस मात्र रानटीच राहिला. कालची आपला आजच्या निर्दय अत्याचाराला बळी गेली. त्यावेळेस तिचे शेवटचे शब्द होते, ऐका हा, डॉक्टर मला वाचवा, डॉक्टर मला जगायचंय, डॉक्टर मला शिकायचंय, डॉक्टर मला वाचवा. पण म्हणतात ना, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे झाले ना. अरे जिथे जनतेची सेवा करणारे डॉक्टर हे सुरक्षित नाही, तिथे तुम्ही आम्ही तर काय हो? कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही. जिथे कुंपणात शेर खायला लागलाय, तिथे काय करायचं, कसं जगायचं? माणसा